बहिणींनो, आपल्यापैकी अनेक बहिणी ह्या गावाखेड्यात राहतात. बऱ्याच जणी अडाणी अशिक्षित आहेत. लग्न सराई सुरू आहे, खर्च वाढले. 1500 रुपये कधी मिळणार याची आपण देवासारखी वाट पाहतो. नमस्कार. लाडक्या बहिणीच्या संदर्भात सातत्यानं वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. मात्र बऱ्याच लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले, काहींना 3000 रुपये मिळाले आणि काहींना काहीच मिळालं नाही. आणि पात्र असून सुद्धा अनेक बहिणींना ह्या खात्याला पैसे आलेले नाहीत किंवा ज्यांना पैसे हे मिळालेले आहेत तर त्यांच्यासाठी आता सरकारकडून एक नवीन अधिसूचना जून महिन्यामध्ये येणार आहे किंवा मेच्या शेवटी ती राबवली जाणार आहे. आणि त्या बहिणींनी जर त्याचे फॉलोअप केले नाही किंवा त्याची माहिती अद्ययावत केली नाही तर अशा बहिणींचे हप्ते सुद्धा बंद होऊ शकतात, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून समोर आलेली आहे. तर याबाबत सरकारकडून सर्वप्रथम 18 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणीसाठी पडताळणी करण्याच्या हिशोबाने ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली किंवा ती सुरू करण्यात आली. त्याच्यामध्ये आधार क्रमांक आणि मोबाईल एकमेकांना लिंक आहेत किंवा नाही याची तपासणी करण्यात आली. मात्र याच्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि त्या तांत्रिक अडचणीमुळे 31 डिसेंबर पर्यंत ही ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्याच्यामुळे बऱ्याच बहिणींचे पैसे हे रखडल्या गेले होते आणि ज्यांचे काही महिन्यांचे पैसे रखडले गेलेले आहेत तर ते हप्ते सुद्धा अद्यापपर्यंत आलेले नाहीत. दुसरीकडे मग ही ई-केवायसी ची प्रक्रिया मुदतवाढ 31 मार्च पर्यंत पुन्हा पुढे ढकलत लांबवण्यात आली. त्याच्यानंतर 31 मार्च पर्यंतही बऱ्याच बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यानंतर सरकारकडून पुन्हा 30 एप्रिलची मुदतवाढ देण्यात आली. मात्र बऱ्याच बहिणींचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की एकतर त्यांचा घटस्फोट नाहीये किंवा पतीपासून विभक्त राहतात आणि वडील नसल्यामुळे त्यांचे सुद्धा पैसे थांबलेले आहेत. एकतर त्यांना निराधाराचंही वेतन मिळत नाही किंवा लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे मिळत नाहीत. तर ह्या पात्र असताना सुद्धा योजनेपासून वंचित राहत आहेत. दुसरीकडे ज्या काही सरकारकडून आकडेवारी 1,80,00,000 आसपास ज्या काही महिला भगिनी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत तर या भगिनींचा लाभ पुढे चालू ठेवण्यासाठी जसं निराधारांना किंवा पेन्शनरला हयात प्रमाणपत्र दरवर्षी द्यावं लागतं तसं या लाडक्या बहिणींना सुद्धा वर्षातून एकदा परत ही ई-केवायसी सारखी प्रक्रिया राबवावी लागणार आहे. तर याची सुरुवात येत्या आठवडाभरात किंवा जून महिन्यामध्ये सुरू होणार असल्याचं सरकारी सूत्राकडून सांगण्यात येतं. मात्र ही प्रक्रिया नेमकी कधी सुरू होईल याबाबत आता सांगता येणार नाही. आणि सोबतच ज्या उरलेल्या 60-65 लाख महिला भगिनी ज्या पात्र असताना सुद्धा त्यांचे पैसे थांबलेले आहेत तर त्यांना एकतर अंगणवाडी सेविका मार्फत कळवलं गेलं पाहिजे की त्यांचे पैसे नेमके कुठल्या कारणामुळे थांबले किंवा लाडक्या बहिणीचं जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन किंवा साइन अप केल्याच्या नंतर किंवा लॉग इन केल्याच्या नंतर तिथं ती माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे सरकारकडून की ह्या लाडक्या बहिणीकडे पडताळणीनंतर यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्यांच्या कुटुंबामध्ये किंवा कुटुंबामध्ये नोकरदार आहेत किंवा वयोमर्यादेत बसत नाही, असं जे काही कारण असेल ते कारण सांगितलं पाहिजे. सोबतच लाडक्या बहिणीकडून पुन्हा एक अशी मागणी येत आहे की लाडक्या बहिणीचा जो काही निधी सरकारकडून अनुदान दिलं जातं तर ते दर महिन्याच्या विशिष्ट 5 ते 10 तारखेच्या दरम्यानच खात्याला वितरित केलं पाहिजे. बऱ्याचदा 2-2, 3-3 महिने या लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागते आणि मग हे प्रतीक्षा करत असताना वेळ, श्रम आणि पैसा या तिन्ही बाबीतून त्यांचं शोषण होतं. बऱ्याच चुकीच्या बातम्या प्रसारित होत असतात. तर याबद्दल दर महिन्याच्या 10 तारखेलाच लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झाला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.